गौरी कुठे आहे माझी? अरे 4-5 दिवसाआधी मुंबईतच होती. मी भेटलोय तिला, पण पण अचानक माहित नाही ती कुठे गायब झाली. मला असं वाटतं ती गावी गेली असेल. हां, तुम्ही एक काम करा, तुम्ही गावी जाऊन तिचा शोध घ्या. ती तिथेच सापडेल तुम्हाला. आणि हे बघा, तिच्याबरोबर माझी मुलगी सुद्धा असेल. एकदा गौरी सापडली ना की मग त्या दोघी मला येऊन भेटतील. हां सर, तुम्ही मला जरा गौरी मॅडमचा फोटो पाठवता का? हो, मी पाठवतो लगेच फोटो. हां, मी खूप साऱ्या कॉपीज काढल्या होत्या. त्या कॉपीज गेल्या कुठे? थांबा, मी फोटो शोधून तुम्हाला पाठवतो. हां, माझ्या ड्रॉवरला कुठेतरी हात लावलेला दिसतोय. काय जळतंय? काहीतरी जळण्याचा वास आहे. फायनली आता गौरीची कोणतीही आठवण किंवा वस्तू या घरात राहणार नाही. वस्तू काय, एक फोटो सुद्धा राहणार नाही. गौरी, तुला मारू शकले नाही. कुठे लपून बसलीस तू? पण आता नाही. आता तुझ्या सगळ्या आठवणी, तुझे सगळे फोटो जाळून टाकणार. येस, रागिणी, काय केलंस तू? हे काय केलं म्हणजे? तुला या बाईच्या आठवणी घरात हव्यात का? राजन, या बाईची एकही आठवण मी या घरात जिवंत राहून देणार नाही, कळलं? तुला लाज नाही वाटली असं वागताना? अगं, माझ्या गौरीचे फोटो होते ते. कुणाला विचारून केलंस हे? कोणाला विचारून म्हणून काय विचारतोस? आजपर्यंत माझ्या ह्या मुलीने खूप सहन केलेलं आहे. निमूटपणे सगळ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत आणि याला कारणीभूत तू आणि तुझी आई आहे. घरात एक बायको असताना तुम्ही गाववाल्या एखाद्या बाईला शोधत फिरताय. आणि एवढं कमी की काय म्हणून कुठल्या तरी मुलीला तू तुझी मुलगी मान असं म्हणायला नव्हतं?